मित्रांनो आजकाल ना लोक जेव्हा मला विचारतात की मी कुठला फोन घेऊ तेव्हा ऑब्व्हियसली ते म्हणतात अरे मला 25,000च्या खालचा सगळ्यात चांगला फोन दे. आणि मी मग प्रश्न येतात अरे सगळ्यात चांगलं तुला काय महत्वाचं आहे फोनमध्ये. 90% लोक म्हणतात कॅमेरा महत्वाचा आहे. म्हणजे परफॉर्मन्स, आम्ही परफॉर्मन्सला जास्त महत्व देतो. पण जेव्हा मी लोकांशी कंझ्युमरशी ऍक्च्युअली बोलतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की कॅमेरा हा स्मार्टफोन मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक झालेला आहे. आणि त्यामुळं हा व्हिडिओ आपल्यासाठी, म्हणजे आम्ही म्हणतो की बेस्ट स्मार्टफोन अंडर 20,000 अंडर 25,000 असे आम्ही व्हिडिओ आणतो. पण हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कॅमेराला नंबर 1 वरती ठेवणार, सेकंड परफॉर्मन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी मग त्याच्यानंतर येतात. तर सांगणार आहे वेगवेगळ्या प्राइस रेंज मध्ये सगळ्यात चांगले कॅमेरा फोन कुठले. लिटरली तुम्हाला 15,000च्या खाली पाहिजे, 20,000च्या खाली पाहिजे, 25,000च्या खाली, 30,000च्या खाली, 40,000च्या खाली, सगळं सांगणार आहे. नीट बघा, व्यवस्थित बघा आणि आपल्या मित्रांबरोबर नाही मैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्हाला माहिती आहे की मुलींना जास्त कॅमेरा महत्त्वाचा असतो, म्हणजे परफॉर्मन्स वगैरे तर ते विचारच करत नाही. त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फारच चांगला आहे. त्यामुळे शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नसाल तर करून टाका आत्ता. चला 15,000च्या खाली सगळ्यात चांगला कॅमेरा फोन कुठला. सरप्राइझिंगली रिअलमीचा नार्झो 70 प्रो. मी का सरप्राइझिंगली म्हणतो कारण की जनरली नार्झो हे जे ब्रँड आहे ना हे परफॉर्मन्ससाठी ओळखलं जातं. पण जर का नार्झो 70 प्रो बघितला ना तर आहे परफॉर्मन्स वगैरे त्याचा आहे, पण कॅमेरा खरंच चांगला आहे. का? कारण की सोनीचा सेन्सर IMX890 येतो 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा 15,000च्या खाली. कोण देतं तुम्हाला? तेवढंच नाही, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सुद्धा याच्यामध्ये आहे आणि 4K 30 FPS मेन कॅमेरा जो आहे 50 मेगापिक्सेलचा तो 4K 30 FPS शूट करतो 15,000च्या खाली. देयर इज नो क्वेश्चन. म्हणजे 15,500 मध्ये मिळतो आणि 67 वॉट चार्जिंग आहे, 5000 mAhची बॅटरी आहे, Dimensity 7050 प्रोसेसर येतो, OLED 120 हर्ट्झचा डिस्प्ले येतो. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण कॅमेरा नंबर 1 आहे. आणि त्यामुळे 15,000च्या खाली 15,500 मध्ये सगळ्यात चांगला कॅमेरा फोन तर तो रिअलमीचा नार्झो 70 प्रो. अंडर 20,000 हा मी स्वतः भरपूर लोकांना सजेस्ट केलेला आहे, त्यांनी बाय केलेला आहे आणि मला फोन करून त्यांनी सांगितलेलं आहे थँक्यू. हा फोन मला खूप आवडला आणि तो म्हणजे गॅलेक्सी M35. म्हणजे मोठी बॅटरी आहे, 25 वॉट चार्जिंग वगैरे आहे, Exynos 1380 चांगला प्रोसेसर आहे, चांगला डिस्प्ले, AMOLED डिस्प्ले. पण कॅमेरा ह्याचा चांगला आहे. म्हणजे जर का 20,000च्या प्राइस रेंजमध्ये बघितला तर सॅमसंगचा तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि मॅक्रो मिळतो. असं आहे 4K 30 FPS व्हिडिओ शूट करू शकता रेअरनी. पण तेवढंच नाही, सेल्फी जो 13 मेगापिक्सेलचा आहे ना तो सुद्धा 4K 30 FPS करतो. म्हणजे व्हिडिओज आणि फोटोज दोन्हीमध्ये माझ्या हिशोबाने 20,000च्या खाली गॅलेक्सी M35 सारखा दुसरा फोन नाही. परफॉर्मन्स आहे, मोठी बॅटरी पाहिजे असेल तरी हा मी म्हणेन तर नंबर 1 लाच आहे कारण 6000 mAhची बॅटरी मिळत नाही. पण हा थोडा मोठा नक्की आहे आणि 19,000 मिळतो. लॉन्च झाला तेव्हा 20,000ला होता, आता 19,000ला आहे. आणि जे काही फोन सांगतो सगळ्याचे लिंक्स वगैरे मी इथं इनफॅक्ट जे प्रॉडक्ट टॅग आहेत ना तिथं टॅग करून ठेवतो, नक्की बघा. चला 25,000च्या खाली जो आहे तो कुठला. iQOOचा Z9S Pro. iQOOचे फोन परत तुम्हाला माहिती आहे परफॉर्मन्स साठी ओळखले जातात. चांगला परफॉर्मन्स म्हणजे ह्याच्यामध्ये 7 Gen 3 आहे, परफॉर्मन्स तुम्हाला चांगला मिळतो, 7.5-8 लाख ANTUTU स्कोर वगैरे येतो, ते सगळं चांगलं आहे. पण कॅमेरा ह्याचा खरंच चांगला आहे. सोनीचा IMX882 प्रायमरी 50 मेगापिक्सेलचा OIS सेन्सर येतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 16 मेगापिक्सेलचा सेल्फी. ह्याचे जे स्किन टोन्स वगैरे आहेत, म्हणजे पोर्ट्रेट तुम्ही काढत असाल तर तुम्हाला खरंच खूप आवडेल. डायनॅमिक रेंज चांगली आहे, पिक्चरची क्वालिटी चांगली आहे आणि तसं बघायला गेलं तर मेन आणि अल्ट्रा वाईड मध्ये कन्सिस्टंट आहे. एक प्रॉब्लेम काय होतो माहिती का अल्ट्रा वाईड असला की कलर शिफ्ट तुम्हाला जाणवतो. Z9S Pro मध्ये सरप्राइझिंगली त्याचे जे कलर्स आहेत जास्त शिफ्ट जाणवत नाही, त्यामुळे कन्सिस्टंट फोटोज दिसतात आणि त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. हा 24,999 ला, ह्याच्यामध्ये 5,500 mAhची बॅटरी आहे, 80 वॉट चार्जिंग आहे. व्हिडिओज तुम्हाला जर का महत्वाचे असतील तर बहुतेक तुम्ही बघू नका, पण फोटोज तुम्ही भरपूर काढत असाल तर iQOO Z9S Pro कडे बघा. पण तुम्ही म्हणाल मला व्हिडिओ 25,000च्या खाली असा फोन पाहिजे आणि मी व्हिडिओ भरपूर काढतो तर कुठला, तर मी तुम्हाला म्हणेन Motorola Edge 50 Neo. व्हिडिओसाठी OLED LTPO डिस्प्ले येतो, MediaTek Dimensity 7300 आहे, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर जो आहे तो सोनीचा LYT 700C आहे, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, 10 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटो सो मिळतो, म्हणजे तुम्ही 3x पोर्ट्रेट सो काढू शकता ह्याच्याने, आणि 32 मेगापिक्सेलचा सेल्फी आहे. आणि जसं पहिल्यांदा सांगितलं सगळ्यावरती तुम्ही व्हिडिओज 4K 30 FPS शूट करू शकता. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट. एक ह्याचा जो कॉन मी म्हणेन बॅटरी छोटी आहे, 4310 mAhची बॅटरी आहे, पण 68 वॉट चार्जिंग येतं आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सुद्धा सपोर्ट करतं. लाईट वेट आहे पण तेच आहे
4310. म्हणजे बॅटरी जर का नॉर्मल युसेज केलं तर दिवसभर जाईल, हेवी युसेज केलं तर दिवस संपण्याच्या आधीच तुम्हाला चार्ज करायला लागेल. 22,999 23,000ला आहे, म्हणजे 2,000ने ऐकू Z9S Pro पेक्षा स्वस्त आहे. पण फोटोसाठी Z9S Pro म्हणेन, व्हिडिओसाठी H50 Neo. आणि हो, फक्त मी सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. G ड्राईव्ह लिंक दिलेली आहे. प्रत्येक स्मार्टफोन जो सांगतोय त्याचे मी फोटोज काढलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सगळे बघा, तुम्ही स्वतः बघा आणि डिसाईड करा आणि सांगा. चला आता आपण बघूया अंडर 30,000. ह्याच्यामध्ये सुद्धा मोटोरोला H50 Pro, म्हणजे वादच नाही त्याच्यामध्ये. 50 + 13 + 10 मेगापिक्सेलचा मागं कॅमेरा येतो. 50 मेगापिक्सेलचा OIS आहे, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो येतो जो 3x झूम देतो, आणि फ्रंट सेल्फीला सुद्धा 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा तुम्हाला मिळतो. व्हिडिओज ठीकठाक आहेत, पण 4K 30 FPS शूट करू शकता. एवढंच आहे की 60 FPS नाही, 4K 30 FPS शूट करू शकता. ह्याच्यामध्ये 4500 mAh बॅटरी आहे, 125 वॉट चार्जिंग आहे, 50 वॉट वायरलेस चार्जिंग आहे. 7 Gen 3 आहे, परफॉर्मन्स साठी ठीकठाक आहे. 1.5K चा 120 हर्ट्झचा OLED डिस्प्ले येतो, 6.7 इंचचा. तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण जर का 30,000च्या खाली चांगला तुम्हाला व्हिडिओसाठी आणि फोटोसाठी फोन पाहिजे असेल तर मोटोरोला H50 Pro कडे नक्की बघू शकता. आता इथं मला ना बरेच जण प्रश्न विचारतील, आणि साहजिक आहे, Realme 13 Pro Plus का घेऊ नये? कॅमेरा तुम्ही म्हणताय आणि त्याचा कॅमेरा चांगला आहे. नो डाऊट त्याचा कॅमेरा खूप चांगला आहे. पण हे बघा, जेव्हा आपण स्मार्टफोन घेतो तेव्हा आपण वेटेज कॅमेराला जास्त दिलंय, पण याचा अर्थ असा नाही की बाकी सगळ्या गोष्टीकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करावं. म्हणजे तो फोन म्हणजे कॅमेरा असं म्हणून पाहिजे असेल तर Realme 13 Pro Plus कडे बघू शकता, कारण त्याचा कॅमेरा चांगला आहे. पण बाकी सगळ्या बाबतीत, परफॉर्मन्स, बॅटरी, सगळ्या बाबतीत तो ॲव्हरेज फोन आहे, आणि म्हणून मी तुम्हाला H50 Pro सांगितला, Realme 13 Pro Plus सांगितला नाही. अंडर 40,000च्या रेंजमध्ये एकच येतो, आणि तो म्हणजे Samsung Galaxy S23 FE. ऑलराऊंड आहे, वर्सेटाईल कॅमेरा सेटअप आहे याचा. एकतर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, अल्ट्रा वाईड 12 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो फ्रंट 10 मेगापिक्सेलचा आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त 4K नाही, 8K 24 FPS व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता. मेननी 4K 60 FPS, सेल्फीने 4K 30 FPS, आणि स्टेबिलायझेशन वगैरे याचं खरंच चांगलं आहे. ओव्हरऑल क्वालिटी चांगली आहे. 4500 mAhची बॅटरी येते, 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे, 25 वॉट चार्जिंग आहे. 37,999ला आता याची प्राइस आहे, पण सेलमध्ये घेतला तर लिटरली 30,000च्या जवळ मिळतो, 30-32,000मध्ये मिळतो. डिस्प्ले चांगला आहे, Exynos 2200 इज अ डिसेंट प्रोसेसर, कॅमेरा फॅन्टॅस्टिक आहे, बॅटरी ठीकठाक आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर का गेलं अंडर 40,000 तर मी तुम्हाला सजेस्ट करेन Samsung Galaxy S23 FE. आणि फायनली वन ब्रँड विच आय रिअली थिंक खूप छान करतोय फोटोज आणि व्हिडिओजमध्ये, ते म्हणजे विवो. तुम्हाला जर का खरंच चांगले फोटोज खूप छान काढायचे असतील तर मी विवो V40 म्हणेन. आय मीन सिरियसली फ्लॅगशिप लेवल कॅमेरा मिळतो तुम्हाला. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे, OIS येतं, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सुद्धा आहे, म्हणजे 50 + 50 मेगापिक्सेल असा कॅमेरा सेटअप आहे. फ्रंटमध्ये सुद्धा 50 मेगापिक्सेल तुम्हाला मिळतं. मेन कॅमेरा फॅन्टॅस्टिक आहे. त्याचे जे फोटो आणि पोर्ट्रेट्स तुम्ही जर का बघितले ना, यू विल रिअली लाईक इट. हो, एक गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये टेलिफोटो नाहीये, पण अल्ट्रा वाईड आणि मेन कॅमेरा जो आहे खरंच चांगला आहे. लो लाईट फोटोज तुम्ही जर का काढत असाल तुम्हाला खूप चांगला त्याचा आउटपुट मिळेल. बॅटरी सुद्धा मोठी आहे, 5500 mAhची, 80 वॉट चार्जिंग आहे. आणि हा जर का S23 FE बरोबर कम्पेअर केलं तर 2-3,000 स्वस्त आहे, 34,999ला मिळतो. फोटो स्पेसिफिकली फोटोसाठी तुम्ही विवो V40 कडे नक्की बघू शकता. तर असे होते 15,000 ते 40,000 पर्यंतचे वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले सगळ्यात चांगले कॅमेरा स्मार्टफोन. तुम्ही हे आम्ही टेस्ट केलंय, रिसर्च केलंय, त्याच्यानंतर तुम्हाला ही लिस्ट आणलेली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे का दुसरे कुठले असायला पाहिजे होते? खाली कमेंट्समध्ये सांगा, नक्की सांगा, पण त्याचं कारण द्या, का हा असायला पाहिजे होता, का तो असायला पाहिजे होता, जर का तुम्ही असं म्हणताय तर. आणि जर का इफ यू अग्री विथ माय लिस्ट, टिक करून ठेवा येस. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.